हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन आणि छानशी एकदम फास्ट फास्ट सुरुवात झालेली आहे आज. आणि माझा हा राडा ना आता असाच असतो. खूप छान वाटतंय की माझं खूप छान ग्रोथ होती. खूप भारी वाटतंय. कारण की आता ऑनलाईन जेवढ्या बायका घेत आहेत ना, तेवढ्या ऑफलाईन म्हणजे ज्या इथं भरूचमध्ये राहत आहेत ना महाराष्ट्रीयन, त्या बायकासुद्धा येऊन माझ्याकडून साड्या घेत आहेत, बघत आहेत, जी आवडेल ती घेत आहेत. खूप भारी वाटतंय. आणि म्हणजे बार्गेनिंग पण करत नाही. मी जेवढा रेट सांगते ना, तसा मी रेटच एकदम हे सांगते की त्यांना बार्गेनिंग करूच नाही शकणार. कोणीसुद्धा बार्गेनिंग करत नाही. जेवढ्याला तेवढ्याला घेऊन जाते. भारी वाटते मला की एवढ्या साऱ्या सपोर्ट करतात बायका. इथल्या लोकलमध्ये आपल्या ज्या आहेत ना महाराष्ट्रात, त्यासुद्धा खूप छान अशा म्हणजे घेत आहेत साड्या. ऑनलाईन तर खूप छान आहेच, पण ऑफलाईनसुद्धा आपलं आता भारी चालतं आहे. घरातून आहे तरी येत आहेत बायका, बघतायत, लोकेशन घेत आहेत माझ्याकडून, घरी येत आहेत, जी आवडेल ती साडी घेऊन जात आहेत. भारी वाटते खरं तर. तर आज मी इतक्या लवकर उठले आणि उठल्या उठल्या पहिल्यांदा आंघोळ करून मी तयार झाली. बाकीचं आवरलं होतं, पण मला थोडेसे ड्रेस कटिंग करून ठेवायचे होते. कारण मी माघारी येईपर्यंत स्कूलमधून ना कटिंग केलेलं असेल तर मग शिवून परफेक्ट ठेवते शीतल. त्याच्यामुळे मग तिला उगाच बसून राहण्यापेक्षा म्हटलं तिच्यासाठी आपण कटिंग करूया आणि नंतर जाऊया. म्हणजे मला परत येईपर्यंत जेवढे मी कटिंग केलेले तेवढे ड्रेस ते शिवून घेईल. आणि मनापासून सांगते, बऱ्याच जणांना असं वाटतं की आता माझ्याकडे कामाला आहेत, म्हणजे आता मी लक्ष देत नसेल, व्यवस्थित शिवत नसेल. ती मी माझ्या मनाप्रमाणे शिवते. थोडं जर इकडं तिकडं झालं तर मी ते उकलवून परत ते जसंच्या तसं रिपीट, जसं मला हवं आहे ना अगदी तसंच, जसं मी शिवते तसंच करून घ्यायचा प्रयत्न करते. आता जळणाऱ्या बायका जळणारच, म्हणणारच की नाही स्वतः नाही करत असं तसं. तर मी स्वतःच करते. माझं स्वतःचं सगळं असतं. फक्त प्रेस केली, फक्त कुठं टिपा मारल्या दुसऱ्यानी म्हणून तो ड्रेस मी शिवला नाही असं होत नसतं. मी मनापासून शिवते, मनापासूनच सगळं करते. आणि मी तोपर्यंत मी लक्ष देते जोपर्यंत ते परफेक्ट मला जसं हवं आहे ना तसं होत नाही. आता काही जणांना वाटतच राहतं, काही जण निगेटिव्ह बोलतच असतात, त्यामुळे त्यांचं आपण लक्ष द्यायचं नाही. आपण आपल्या ह्यानं व्यवस्थित करत राहायचं. तर प्रत्येक दिवस हा असाच घाईघाईचा तयार होतोय. आता बॅकला दाखवते. इकडे बघा, म्हटलं रिक्षाने जाऊया. ट्रॉफिक ठप्प आहे. मला जायचं आहे शाळेत ॲडमिशन त्याचं कन्फर्म करायला. ज्यावेळेस असं फी वगैरे भरायची असती त्यावेळेस माझ्या नवऱ्याला टाईम नसतो. म्हणजे सगळं माझ्यावर ढकलून द्यायचं असतं थोडक्यात. तर फी भरायची आहे. पहिलाच म्हणजे पहिल्यांदाच स्टार्टिंगला 22,000 भरायचे आहेत. त्याला फी भरून डॉक्युमेंट जमा करून त्याचं ॲडमिशन, म्हणजे ॲडमिशन बुकच फिक्स आहे, फक्त फी भरून डॉक्युमेंट द्यायचे आहेत. तर आता मी चालली स्कूलमध्ये. बराच वेळ होईल. कटिंग वगैरे करून शीतलपाशी रुद्रेला ठेवला. त्याला सुट्टी आहे आज, त्याच्यामुळे लय त्रास देतो. सकाळपासूनच तर डॉक्युमेंट शोधत होती. हे इकडं घाळ करते, तिकडं घाळ कर, असं चाललं होतं त्याचं. कशी कशी मी सगळी डॉक्युमेंट गोळा केली तर जाते. आता ट्रॉफिक बघायचं आहे. गाड्या चालत नाही तर काय, मी रिक्षाने जाते. चालतच जावं लागणार आहे, चालत पोहोचेल. तर मी ॲडमिशन घेऊन आले. आणि बघा आता जेवढं जाताना ट्रॉफिक होतं ना त्याच्या डबल येताना आहे. त्यामुळे येतानाही मला रिक्षामध्ये यायचा बिलकुलच चान्स नव्हता. चालतच यावं लागलं. ॲडमिशन झालं तर 1-2 झेरॉक्स बाकी होते, त्याच्यासाठी परत माघारी चालत आली, परत घेऊन गेली, पण फायनली झालं. आणि कसं निवांत नाही ना, माझ्या नवऱ्याचं काम बिलकुल काही टेन्शन नसतं, सगळं आहे ना मी करायला, त्याच्यामुळं एकदम रिलॅक्स. तर आता मी शीतल तिकडंच राहते जिथं आम्ही आता ॲडमिशन घेतले रुद्राला तिथं. त्याच्यामुळे मी आता रूम चेंज करायचा विचार करते. कारण तिथंच तिच्याच रूमच्या तिथं जर आम्ही घेतलं तर तिचाही रोज चालत यायचा माझ्याकडेच टाईम आहे, तो वाचेल. दुसरी गोष्ट म्हणजे रुद्राला तिथं मला पटकन सोडता येईल, व्हॅन लावायची गरज नाही. कारण आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांचंसुद्धा 20 मिनटाचं जे ट्रॅव्हलिंग आहे कमी आहे. म्हणजे 1 किलोमीटर आहे तिथून इथपर्यंतला आत, पण तेवढं बसनी तिथपर्यंत यायला 20 मिनटं जातात बसने. त्यामुळे त्यांचं पण 20 मिनटं कमी होत आहेत. 2 तासातले 20 गेले, एक म्हणजे कमी होत आहेत असं. तर आता बघूयात, आम्ही रूम चेंज करायचा आता विचार करत आहे, कसं होतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी ॲडमिशन घ्यायला गेली. तर आम्ही मागच्या वेळेस रुद्राला UKGला त्याच शाळेमध्ये ॲडमिशन घेत होतो, ह्याच्यामध्ये UKGमध्ये. तर तेव्हासुद्धा सीट अवेलेबल होत्या. तर हे लोक हुशार पोरं बघून फक्त घेत आहेत. एक काका आले होते, दादा आले होते, त्यांचा मुलगा होता, UKGलाच घ्यायचं होतं. सांगितलं सीट अवेलेबल नाही आहे अजून, तर जानेवारी फेब्रुवारीचं आहे, अजून किती लांब आहे बघा. तर असं करतात लोक स्कूलवाले पण, म्हणजे हुशार बघूनच ॲडमिशन देतात. इंटरव्ह्यू पास झाला तर देतात. त्यांना म्हणे की मी 5 वेळा ऑलरेडी घेऊन गेलो आहे ते आता तरी पण परत बसायला लागलो. मला इतकं वाईट वाटत होतं, पण आपण तर काय करू शकतो.
ऑप्शन नाही आहे. आत्ता तिकडनं आले आणि सगळ्यात पहिलं अजून जे काही बाकी होते 5-6 ड्रेस ते सुद्धा कट केले आणि मग म्हटलं चला आता आपण हे सगळं डॉक्युमेंटचा जो पसारा मी सकाळी घालून गेली ना बेडवरती, तो आता उचलणं गरजेचं होतं. मला शोधायची 1-2च कागदपत्र होती, पण त्याच्यासाठी मी सगळ्या फायली उघडवून ठेवल्या होत्या. कारण माझा नवरा नुसतंच मला मेसेज करून ठेवतो, की आधार कार्डचे झेरॉक्स घेऊन जा, ह्याचे झेरॉक्स घेऊन जा आणि शोधून काहीच ठेवत नाही. कारण त्यांची डॉक्युमेंट असतात. मला थोडी माहीत आहे, की त्यांनी कशात काय ठेवलं कास्ट सर्टिफिकेट कुठं आहे, काय? तर माझी सगळी मला माहीत आहेत बाबा इथं आहेत. पण त्यांचं मला काहीच सापडत नव्हतं ना, एक एक सापडत नव्हतं. त्यांचं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा मला सापडत नव्हतं. त्याच्यासाठी मी सकाळी इतकी अर्धा तास तर नुसती शोधाशोध करत होती डॉक्युमेंटची. आणि मिडल क्लास लोकांच्या घरात हे असतंच पसारा. एक कागद शोधायला जातो, 1000 कागद बाहेर निघतात, पसारा होऊन जातो. पण ठीक आहे म्हटलं चला याच्या निमित्ताने का असेना पण आवरून किंवा नीटनेटकं ठेवून तरी झालं माझं. जे काही लागणार नाही फायला, जे काही कागद लागणार नाही ते मी टाकून दिले आणि जे काही लागतं आहे मोजकं ते मी आता पटकन व्यवस्थित फाईलमध्ये भरून ठेवणार आहे. जेणेकरून नेक्स्ट मला लक्षात राहील. मी जास्त करून त्यांच्यामध्ये पडत नाही, म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट वगैरे ह्याच्याकडे जास्त एवढं लक्ष देत नाही. मी माझे डॉक्युमेंट यार अख्खी म्हणजे किती सगळे रिझल्ट सगळे का सर्टिफिकेट वगैरे बघून असं वाटत होतं, म्हणजे किती असं भारी वाटत होतं की ठीक आहे. पण जॉब नाही केला म्हणजे एक असतं ना आपलं की एवढी चांगली मार्क्स होते तर आपण जॉब करायला हवा होता. पण ठीक आहे, जॉब नाही केला म्हणून काय झालं, मस्त माझी ग्रोथ तर होते. तर मी स्कूल सोडण्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगते, की बघा आता मागच्या स्कूलमधला रुद्राचा रिझल्ट बघू शकता तुम्ही. त्याला कोणत्याच ह्याच्यामध्ये मागं नव्हता तो कोणत्याच. आणि तिथं कसं मंथली एक्झाम राहायची, म्हणजे कॉम्पिटिशन राहायची कशाची असू दे, स्टोरीची, त्याच्यामुळे कशाची त्यामुळे ॲक्टिव्ह राहत होती मुलं आणि थोडंसं त्यांची मेमरी जी आहे ना ती एकदम शार्प राहत होती. आता ह्या स्कूलमध्ये ती भात खाऊन येणारी शाळा तशीच होती, तसाच फील होता. डबा पण द्यायचा नव्हता, मुलं जाते ती भात खाते ती माघारी येते ती. बघा एका पण एक्झाममध्ये रुद्राचा पहिला दुसरा नंबर नव्हता असं नव्हतं. सगळ्या जेवढ्या पण मागच्या शाळेत एक्झाम झाल्या त्या सगळ्याचं त्याला सर्टिफिकेट भेटलं होतं. एकात सुद्धा त्याचा आला नाही असं नव्हतं. त्याच्यामुळेच मला हे स्कूल चेंज करावी लागली. बरेच जण असं म्हणतात की काय स्कूल स्कूल असते तर असं काही नसतं. कसं राहतं तिथे किती ॲक्टिव्ह राहतात मुलं, तिथे थोड्याशा कॉम्पिटिशन घेतल्या पाहिजेत. मंथली थोडंसं त्यांचं मेमरी ॲक्टिव्ह राहण्यासाठी काहीतरी टेस्ट घेतल्या पाहिजेत. ह्यांचं वर्षातून एकच एक्झाम, एक नाम केशव. दिवाळीत जी एक्झाम होती ना तीसुद्धा रुद्राची झाली नव्हती. आत्ता झाली त्याची ती ॲन्युअलची डायरेक्ट लास्ट. तर असं नसतं बाबा, उगाच मागच्या वर्षी मी ते हे केलं. पण ठीक आहे, आता आता त्याला घातला आहे चांगल्या शाळेत. आता ह्या शाळेत तरी कसं आहे काय माहीत. मला असं वाटतं की शाळेच्या शिक्षणासोबत ना बाकीच्याही गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणजे कधी ह्याची कॉम्पिटिशन असली पाहिजे, कधी कलर्स डे असला पाहिजे, कधी काय असं थोडंसं मुलांनाही छान वाटतं तशी शाळा पाहिजे. ह्यामुळे मला ॲडमिशन चेंज करावं लागलं त्याचं. आणि ते आता पण मी 2-3 स्कूल बघितल्या होत्या, पण आता जस्ट घातले त्यात बघूया. आता फी इतकी आहे ना की काय खरं नाही माझं. कारण नुसतं त्याचं बुक्सच फक्त 5-6 हजारचे आहेत, ड्रेस 5-6 हजारचे आहेत. पहिला हप्ता म्हणजे पहिलं जे राहतं ना डोनेशन तेच मला आज 22,000 रुपये भरायचं आहे. आणि हे असं ज्यावेळेस व्यवहाराचं काम असतं ना, की ह्यांना हात मागं आकडतात बरं का. म्हणजे मुद्दाम म्हणणार आज मला सुट्टी नाही भेटत, तूच ॲडमिशन करून वगैरे. पण मी सोडणार नाही, अर्धं-अर्धं करायचं. जे पण आहे ना, कारण की एकावरती सगळं थोडे असतं जेव्हा एकाने सगळं बघायचं. अर्धं-अर्धं करायचं. तुम्ही अर्धं, मी अर्धे. कारण सगळं मी नाही करू शकत. म्हणजे करू तर शकते, असं नाही, जे पण आहे दोघांचंच आहे म्हणा. पण त्यांना पण थोडंसं वाटलं पाहिजे, की बाबा आपल्याला हे करणं गरजेचं आहे किंवा थोडं स्ट्रिक्ट राहिलंच पाहिजे. आता माझं जे काय आहे ते त्यांचं आणि रुद्राचं आणि माझं आमचंच आहे म्हणा. ते त्यात काय एवढं हे नाही. पण ठीक आहे, बघूयात आता रात्री आल्यानंतर त्यांच्याशी थोडंसं भांडण करते, की असं-असं, तसं-तसं. म्हणजे भांडण म्हणजे तसलंवालं भांडण नाही, फक्त आपलं असं बोलत राहायचं. तर ठीक आहे. तर बघा इथं मस्तपैकी आता माझे सगळे जे ड्रेस आज जे शिवले होते ना ते मी पॅक करून घेतले होते. भरपूर ड्रेसच्या आजसुद्धा ऑर्डर होत्या, तर सगळं पॅकिंग करून मला ठेवायचं होतं. उद्या सकाळी परत पोस्टामध्ये पार्सल माझी जमा करायची होती. तर कालच्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही खूप छान-छान कमेंट केल्या, खूप छान आशीर्वाद, प्रेम दिलं. त्यासाठी खूप सारं थँक खूप जणी ताई आहेत ज्या मला खूप जास्त समजून घेतात. आणि मी भलेही आता माझी ग्रोथ होत आहे, पण मी किती जरी म्हणजे माझं बऱ्यापैकी मोठी झाली ना, तर मी विसरणार तर कोणालाच नाही किंवा माझं राहणीमान बदलणार नाही. जशी आहे ना तशीच राहणार. मोठी केव्हा होते काय माहीत, आता तुमच्या आशीर्वादाने होईलच म्हणा एक दिवस, त्यात काय विषयच नाही. माझे तर कष्ट तर सुरूच आहेत, करतच राहायचं. कष्ट अतोनात करायचे कष्ट, की आपल्याला तो दिवस लवकर बघायला भेटेल. तर ठीक आहे, चला इथे बघा
पॅकिंग करत होती त्याच्यामध्येच कॉल येतात, त्याच्यामध्येच सुरूच असतं. कॉल तर कंटिन्यू चालू असतात. कस्टमरचे की हे पाहिजे, ते पाहिजे. बऱ्याच एका ताईची ना कालच्या एका व्हिडिओला कमेंट होती की हिचं कसलं असतं काय माहिती, मला तर कधीच हिला ऑर्डर द्यावीशी वाटत नाही ड्रेससाठी. मला माहीत नाही, पण मला इतक्या मोठे-मोठे म्हणजे जे काही प्रोफेशनल बायका आहेत ना, त्यासुद्धा माझ्याकडे ऑर्डर करतात आणि त्यांचासुद्धा रिव्ह्यू हा हॅपी असतो. पण हे काही 2-3 मोजक्या राहतात बायका बरं का, ज्यांना उगाचच कमेंटमध्ये येऊन गोंधळ घालायचा असतो, की असं झालं, तसं झालं. अरे मला जर शिलाई येत नसती, तर एवढ्या ड्रेसच्या ऑर्डर कशा काय आल्या असत्या बरं? तर माझं आजचं सगळं काम झालेलं आहे आणि एकच वाईट गोष्ट घडली ती म्हणजे हे बोट माझं तुटलेलं आहे. अक्षरशः कापलं एवढा आतमध्ये चाकू घुसला होता ना तो. कोबी चिरत होती. ह्या दोघांना मंचुरियन म्हटले खाऊ घालावेत म्हणून चिरत होती आणि माझंच बोट कट झालं. मंचुरियन गेले, सगळं गेलं, सगळं संपलं. तर एकच वाईट गोष्ट घडली नाही तर आजचा दिवस फुल एकदम मस्त गेलेला आहे. एकदम भरभरून ऑर्डर होत्या कारण मी का आज सकाळीच कला मंदिरच्या साडीचा व्हिडिओ टाकला. फक्त 3 साड्या बाकी आहेत. फक्त 3 मोजून, त्यासुद्धा आता थोड्या वेळात चॅटिंग केले की जातील. पॅकिंग बघा फक्त नुसतं किती पॅकिंग आहे. खूप जास्त भारी वाटतंय. खरं सांगू ना, मला काम असलं ना, मी इतकी जास्त खुश असते की मला थकायलाच येत नाही काम असलं की. आणि ज्या दिवशी मी दमणवरून आलती ना, मला 2 दिवस काम नव्हतं, तर मला असं नुसतं कुपोषण आल्यागती, एखादी व्हिटॅमिन सीची कशी कमतरता राहते, तसं मला काहीतरी कमतरता येते माझ्या बॉडीमध्ये. 2 दिवस मला झोपच लागली नव्हती. 1-2 वाजेपर्यंत रात्री मला झोप लागत नव्हती. ती 86 सेकंड शिफ्ट होती. मी कधीच जागी नसते हे येईपर्यंत. मी 10लाच गप्प. तरी पण ते सेकंड शिफ्ट होती. 2 वाजेपर्यंत मी रात्रीचे जागी होते ते येईपर्यंत. बघत वगैरे मोबाईल नव्हती. हे अंगाव ना ते अंगाव, त्या अंगाव ना हे अंगाव. तर असं माझ्यासारखं कोण का नाही ज्याला काम नसलं की असं होतं. बऱ्याच जणांना वाटतं की काम नसावं, एकदम झोपावं. मला असं वाटत नाही. मला वाटतं मला काम असावं, कंटिन्यू काम असावं. खूप भारी वाटतं. एवढं छान सपोर्ट साड्यांच्या बिझनेसला भेटतोय. खूप भारी. कारण हे बघा बुकिंग. उद्याचा लाईव्ह अजिबात मिस करू नका कारण उद्या मस्त असं महाशिवरात्रीचं एकदम जबरदस्त कलेक्शन आलेलं आहे. ते सुद्धा आणि अजून बाकीचे ऑर्डर थोडंफार कलेक्शन आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे लाईव्ह यायचं बरं का. 9 वाजता रात्री आपला रोज लाईव्ह राहणार आहे. आज फक्त मी मिस केला कारण आज माझ्या बोटाला कापलं होतं आणि साड्या उलगडताना ना खूप ह्याला ना लसतंय, म्हणजे हे जे नख निघला नाही त्याला लसत होतं. तर मग मी कॅन्सल केला. नाहीतर आजही मी म्हटलं होतं आज लाईव्ह घ्यायचाच होता. ह्या साड्या आजच दाखवायच्या होत्या पण राहून गेल्या, माझ्या बोटाला लागले. घडी पण घालता येत नाही बघा. खणाचंही तिथं तसंच पडलंय. तर खण सगळं संपलेलं आहे. कुणीसुद्धा आता खणासाठी मेसेज करू नका. मला नाही नाही म्हणावं लागतंय. सगळं ऑल खण संपले. अगदी 1-1.5 मीटर राहिले ते सुद्धा मला फ्रॉकिंगसाठी लागेल. परत मला मागवावं लागेल. आता फ्री शिपिंग देऊन नुकसान करून नंतर मी पैसे देऊन घ्यायचं हे मग बरोबर नाही आहे. तर ठीक आहे चला, मस्त एकदम छान वाटतंय. तर बरेच जण आता आपल्यावरती जळणारे सुद्धा यायला लागलेले आहेत बघा. ती मी एका ताईंचा ब्लाऊजचा व्हिडिओ टाकला होता तर मी त्यांना एकाही शब्दाने वाईट बोलली नाही किंवा त्यांचं नावसुद्धा घेतलं नाही व्हिडिओमध्ये किंवा काय. माझी चूक होती, मी मान्य करते माझं चुकलं असेल. कुठं ब्लाऊज शिवताना त्यांचं काय एकाच चुकलं असेल किंवा ड्रेस काही चुकला असेल. शेवटी चुका माणसाकडून होतात. पण काही बायकांना आता पॉईंटच घावला आहे की बाई कलाबिला काही नसते, प्रोफेशनल क्लास करावा लागतो, त्याला कुठं तेव्हा कुठं शिलाई येते. अगं बायांनो, मी रोजच्या 20-20, 30-30 ड्रेस होती. पॅकिंग बघा तुम्ही. इकडं बघा, हे इकडं अजून ड्रेस आहे बघा. हे बघा नुसतं त्या 3 इन पीस ह्याचं 4 इन काय ते ड्रेस 4 इन 1 ड्रेस तेच इकडं बघा कटिंग. हे 4 इन 1च्याच ड्रेसचं कटिंग आहे. उद्या सगळे घालून तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. असं काही नसतं. मला नाही माहीत कला वगैरे काही असतं का नाही, पण मला असं वाटतं माझं काम बेस्ट आहे कारण इतकी लोक कौतुक करतात ते उगाच नाही करणार. इतके छान छान रिव्ह्यू असतात जे व्हॉट्सअपला आहेत त्यांना माहीतच आहे. बाकी एखाद्या वेळेस पॉईंट घावला की घावला आहे का नाही असंच आपलं पॉईंट घावला की चला. तर असं काही नाही आहे माझं. मी त्या ताईंना काही एक बोलली नाही किंवा त्यांच्याविषयी वाईट साईड बोललेली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही लगेच ह्याला जाऊ नका की हिच्यासोबत असं केलं आणि तिच्यासोबत असं केलं. आणि आता मी इतकी बिझनेसमध्ये उतरले की माझ्यामध्ये तेवढी आत्ता म्हणतो ना आपण म्हणजे हे काय बोलतो थोडंसं सहन करण्याची सहनशीलता आपण जे म्हणतो ना, तर ती आहे आता माझ्याकडे. कारण मी त्या ताईंना त्यांचे पैसे रिटर्न दिले किंवा त्यांनी जर बोलले असते की अगं ब्लाऊज थोडासा बिघडला आहे ते थोडं दुरुस्त करून दे, तर तीसुद्धा माझ्याकडे चूक मान्य करून ते निस्तरायची सुद्धा आता माझ्याकडे आहे. कारण आता मी ह्याच्यामध्ये घुसलेले आहे. मला त्यात
जोपर्यंत समोरचा कस्टमर माझा सॅटिस्फाईड होत नाही माझ्याकडून ना, तोपर्यंत मी त्यांच्या सोबत राहते असं नाही. पण ठीक आहे, कधी-कधी अशा छोट्या-मोठ्या चुका होत राहतात आणि मी चुका मान्य करत असते. मान्य करणाऱ्यातली आहे. चुका मान्य केल्या तर आपण पुढे जाऊ शकतो. जाऊ द्या, चला आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि उद्याचा लाईव्ह विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.